ते एका बाजूला म्हणायचं हे पैसे मिळणार नाही, एका बाजूला ते म्हणायचे की मिळाले तर ते पुढे चालू राहणार नाही. पहिल्यांदा म्हणायचे की तुम्ही फॉर्म भरूच नका, काही उपयोग नाही होणार. हम्म. मग स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपला फोटो लावून त्यांनीच फॉर्म भरून घेतले. काही वेळेला आम्हाला असं जाणवलं की महिलांचे फॉल्टी फॉर्म्स पण भरून घेतले. तुम्ही पण एक आश्वासन दिलं, आम्ही 2100 करू. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटले की महिलांनी हा विचार केला की आपल्याला काय आलंय ना, या गोष्टीचा आपण पहिला विचार केला पाहिजे की 2100च का, 2000 का नाही, 2500 का नाही, 3000 का नाही. केवळ एका योजनेच्या मध्ये सगळा जर पैसा गेला तर बाकीच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा इतर आहेत त्या सुविधा बंद पडू नये, इतर योजना बंद पडल्या, अशा प्रकारचा जो प्रचार विरोधकांकडून केला जातोय ही तारेवरची कसरत असेल. सो त्याच्यामुळे आत्ता एक आहे की जबाबदारी वाढलेली आहे. पवार साहेब आणि दादा पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी काही शक्यता आहे? कसं असतं की शेवटी पण तुमचा राजकीय आयडॉल कोण? तसं पाहायला गेलं ना, बेस्ट कॉम्प्लिमेंट, वडिलांनी दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट, कौतुक केलं की तो त्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट कुठली असू शकत नाही. पण तो झाला कार्यक्रम ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे होते ना, म्हटलं आई ती कार्यक्रम छान झाला, उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद त्यांनी बघितला ना, मला बोलले की हा आनंद फार क्वचित पाहिला, हा तुझ्या माध्यमातून झालाय, याचा एक अभिमान आहे. यंदा कर्तव्य आहे का असं विचारलं जात असेल तुम्हाला, सगळेजण विचारत असतील. आता मिनिस्टर झाला, आता काय राहिलं? म्हणजे आता मला नेहमी असं वाटलं की मी मेंटली फार सेटल्ड आहे, सायकोलॉजिकली. मी त्या गोष्टीचं असं इतकं खोलवर जाऊन बोलतो ना, असं एकदम कॉन्सन्ट्रेट करून आधी कधी विचार नाही केला. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये ती योग्य व्यक्ती येते त्या वेळेला ती योग्य गोष्टी होत जात असतात. सो आय होप की डेस्टाईन ह्या पंचवार्षिक मध्ये असं की मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतरचं हे पॉडकास्ट अतिशय महत्त्वाचं याच्यासाठी आहे कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या योजनेची सर्वाधिक चर्चा झाली आणि हा निकाल जो अभूतपूर्व निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये त्या योजनेचा सगळ्यात सिंहाचा वाटा होता असं बोललं जात आहे. ती योजना लाडकी बहीण योजना. आणि ही लाडकी बहीण योजना ज्यांच्या मंत्रालयानं राबवली त्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आत्ता आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. खरं तर ही सगळी निवडणूक, त्याच्यानंतर आलेला निकाल हा डिकोड करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतोय आणि हे कसं घडलं अचंबित करणारं आहे प्रत्येकाला. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तुमच्या मंत्रालयाच्या वतीने ही योजना जेव्हा आणली तेव्हा खरंच तुम्हाला असं वाटलं का की ही योजना इतकी गेम चेंजर ठरू शकते? ज्या वेळेला ही योजना घोषित झाली 28 जूनला, त्यावेळेला आमच्याकडे एक गोष्ट म्हणजे एक विभाग म्हणून आम्ही लक्ष देत होतो की ज्या पद्धतीनं ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर झाली आहे, आपल्याला तेवढ्याच जबाबदारीने तिची अंमलबजावणी करायची आणि ती यशस्वी करायची आहे. बरं. निवडणुकीत त्याचे पडसाद काय उमटतील, नकारात्मक असतील, सकारात्मक असतील, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या. आपल्याला ही योजना यशस्वी करायची आहे आणि आपल्याला साधारणपणे राज्यातल्या 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोचवायची आहे. हे एक उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत होतो. आणि काय त्याचे महिलांवर इम्पॅक्ट असेल किंवा काय निवडणुकीच्या दृष्टीने काय असेल, ह्या गोष्टी त्यावेळेला दुय्यम होत्या. जेव्हा आपण इतका याच्याने एक योजना अनाऊन्स होते ना आणि इतक्या सगळ्या बाजूनी त्याच्यावर लक्ष दिलेलं असतं, सकारात्मक नकारात्मक सगळं, तर आपली जी जबाबदारी असते ही किती वाढलेली आहे याची जाणीव सातत्याने होऊन आम्ही विभाग म्हणून काम करत होतो. वेळ खूप कमी होता तुमच्याकडे. कमी वेळात इतक्या सगळ्या अगदी अकाउंट उघडण्यापासून ते त्यांच्या अकाउंटवर ते पैसे पडेपर्यंत साधारणपणे सरकारी काम 6 महिने थांब, अशा प्रकारची एक मानसिकता आपल्याकडे आहे. एक राजकीय नेता म्हणून तुम्ही जेव्हा एखादी योजना अशी त्याची घोषणा करता, त्याची अंमलबजावणी या सिस्टीममध्ये आणि इतक्या कमी वेळामध्ये, हे इम्पॉसिबल वाटत होतं. हे पॉसिबल कसं झालं? आम्ही याच्यात 2-3 गोष्टी केल्या
की एकतर डेटा कन्सॉलिडेट करणं हं, किंवा किती लाभार्थी अंदाजे असू शकतील. महाराष्ट्रामध्ये जर आज आपण बघितलं तर 5-5.5 कोटी, 5-5.25 कोटी महिला असतील. हं, त्याच्यातल्या 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील? तो एक रफली डेटा काढणं. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यापैकी 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे किती आहेत? हं, म्हणजे पिवळा आणि केशरी कार्डधारक किती आहेत? तो ऑटोमॅटिकली 50% डेटा आपल्याला मिळून जातो. हं. जो शासनाच्या कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटकडनं लाभ घेणारे आहेत. म्हणजे अन्न व नागरी पुरवठा असेल किंवा तुमचं इतर ज्या काही सामाजिक कल्याण किंवा हो. ह्याच्याकडून ज्या योजना असतात त्यांच्याकडनं, संजय गांधी निराधारकडनं किंवा असे जे असतात ना, तर हे एक कन्सॉलिडेटेड डेटा असतो. तो ऑटोमॅटिकली आपण तो बायफर्केट करणं, हं, म्हणजे आपलं एक सेक्शन्समध्ये काम करणं. तो पहिलं 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत. हं, यांना आम्ही उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देऊन टाकली. हं. तिथं 50% आमचं काम कमी झालं. हां. तो ऑटोमॅटिकली आम्हाला माहिती होतं 50% लाभार्थी आपल्याला मिळून गेलेले आहेत. तो हां. त्यांच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करून त्यांना पहिलं लाभ देणं. हं, मग पहिला जुलै महिना ज्यावेळेला रजिस्ट्रेशन सुरू झालं, 1 कोटीपेक्षा जास्ती महिलांनी रजिस्टर केलं हं, जुलै महिन्यातच. हं, 1 जुलैपासून ते 31 जुलैच्या कालावधीमध्ये. मग त्यांना कॉन्सन्ट्रेट करून त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेणं, स्क्रुटिनी करून घेणं. म्हणजे मग आपण टार्गेटेड पहिला जो डी-बी-टी आहे, ह्याला आपण 1 कोटी महिला क्रॉस करायच्या. हां. म्हणजे मग आपल्याला पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या वरती राहतात 1-1.5 कोटी हं, ह्यांच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येईल. हं, सो तशा पद्धतीनं आम्ही बायफर्केट करत गेलो आणि मग त्याच्यातून झालं असं, की आम्ही पहिलं डी-बी-टी ज्यावेळेला 17 ऑगस्टला केलं रक्षाबंधन, त्यावेळेला आम्ही 1,07,00,000 महिलांना डी-बी-टी केलं होतं. हं. सो या आता झाल्या. या हां. रेग्युलर बेनिफिशरीज हं, झाल्या. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं अजून 1.25 कोटी किंवा 1.5 कोटी महिलांपर्यंत. मग जे फॉर्म 1 ऑगस्टपासून आले होते, त्यांची स्क्रुटिनी चालू केली. 50 ते 55 लाख फॉर्म्स आमचे ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनाइज झाले. हं, म्हणजे आम्हाला माहिती होतं, की आम्ही आता 1.5 कोटी महिला क्रॉस केलेल्या आहेत. मग सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रेशन आम्ही हे केलं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचा कालावधी वाढवत आम्ही तो ठेवत गेला. कारण पॅनिक मोडमध्ये महिला येता कामा नये. हं, हं, हं. जर एकदम गर्दी ज्यावेळेला होते ना, मग आपलं काम ठप्प होऊन जातं, हो. सिस्टीम ठप्प होऊन हं, जाते. तर वी मेड शुअर की आम्ही व्हेरिफिकेशन पॅरलली करत गेलो आणि त्या पद्धतीनं आम्हाला माहिती होतं, की 2.5 कोटी महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे हं, रफली. हं, हं. तर त्या त्या आकड्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरळीत कसं करू शकू, या गोष्टींकडे आम्ही जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं. पण सुरुवातीला असं वाटलं, हे कसं शक्य आहे इतक्या कमी वेळात? असं काही दडपण मला असं आलं वाटतं, होतं? की टाईमलाईन्स होत्या ना, हं, त्याच्यामुळे ही योजना सक्सेसफुल झाली. ओके. कुठल्याही स्कीमचं वैशिष्ट्य हे असतं, की आपण लोकांपर्यंत पोहोचवणं ती स्कीम. हं, सुदैवाने आम्ही डे 1 पासून ही योजना अगदी तळागाळातील महिलांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो. हं, बजेटमध्ये अनाउन्स झाली ना, तिचं अप्रिशिएशन झालं योजनेचं, विरोधकांकडून टीका झाली. हं. जे काय असेल ना, तिची पण पब्लिसिटी झाली आणि ती मग लोकांपर्यंत पोहोचली. विरोधकांची टीका तुमच्या पथ्यावर पडली? कारण त्या टीकेमुळे कायम ती योजना चर्चेत राहिली. आणि आ, याचा फायदा झाला तुम्हाला? सी प्रमोशन दोन्ही गोष्टींनी असतं. म्हणजे पॉझिटिव्ह प्रमोशन पण असतं आणि निगेटिव्ह प्रमोशननी पण. हां. एखाद्या वेळेला ना, ज्यावेळेला एक उदाहरण देते, की एखाद्या फिल्मवर ज्यावेळेला हं, कोणी आक्षेप घेतात, की "अरे, ही रिलीज नाही झाली पाहिजे." हं. ती रिलीज होते ना, तर लोकं म्हणतात, "का रिलीज नाही झाली पाहिजे?" का असं आक्षेप घेत होते, हं. त्याच्यासाठी आपण ती बघायला जाऊ. हां, हां. तो ज्यावेळेला विरोधक आम्ही ही योजना सकारात्मक पद्धतीनं मांडत होतो, की हं, महिलांना पहिल्यांदा आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी काही योजना आणतोय आणि हिचं बेनिफिट, हं. हिचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. विरोधक म्हणायचे, की ह्याचा लाभ तुम्हाला मिळणारच नाही. हां, बघतो का तुम्ही मिळा. हां. मग बघतो का मिळा आपण अजून आपण याचं रजिस्ट्रेशन. तर दोन्ही बाजूनी त्या गोष्टी हे होत्या. पण आमच्या समोरचं आव्हान हे होतं, हं, की एकदा रजिस्ट्रेशन झालंय, तर त्या महिलांना तो लाभ मिळाला पाहिजे. हं, कोणीही महिला आपल्याकडून नाराज होता कामा नये, की "अरे, मी फॉर्म भरून महिना झाला, 1.5 महिना झाला, अजून आम्हाला लाभ मिळाला नाही." हं. आणि एक गोष्ट जी आम्हाला जाणवली ना, की महिला स्वतः जागरूक झाल्या, बरं. की "अरे, आपण आपल्यासाठी योजना आली आहे आणि आपण ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आपण आपलं बँकचं खातं ॲक्टिव्हेट केलं पाहिजे. हं, आपण आपलं आधार कार्ड आणि बँकचं अकाउंट लिंक करून घेतलं पाहिजे. हं, आपण आपला शाळेचा सोडल्याचा दाखला आणला पाहिजे. आपला ह्याचा इलेक्टोरल म्हणजे इलेक्शनचा आपला मतदाराचा आयडेंटिटी कार्ड आपण आणलं पाहिजे." महिला खूप जागरूक झाल्या याच्यातून
आणि त्यांना असं वाटलं की या योजनेचा आपण बेनिफिट घेतलं म्हणजे पाहिजे. बँकिंगमध्ये इतक्या महिला खूप पहिल्यांदा ह्या खूप योजनेच्या खूप खूप माध्यमातून बऱ्याचशा दुर्गम ग्रामीण भागातल्या महिला आहेत हं, ज्या खऱ्या अर्थानं स्वतः पहिल्यांदा स्वतःचा अकाउंट तयार करायला हं, ओपन करायला गेल्या. त्यांनी त्यांचे अकाउंट्स व्हेरीफाय करून घेतल्या. त्यांनी आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करून घेतले. आम्ही बऱ्याचदा महिला म्हणायच्या आमचे जॉईंट अकाउंट आहेत. आम्ही म्हणायचो जर जॉईंट अकाउंट तुम्ही जर लाभ घ्यायला गेलात ना, तर त्याचा तुम्हाला तेवढा बेनिफिट नाही होणार. हं. तुमचे स्वतःचे अकाउंट तुम्ही जेवढे घ्याल ना, तेवढी जागरूकता तुमच्यामध्ये होईल आणि जॉईंट अकाउंटमध्ये कुठे ना कुठेतरी तुमची इंटरडिपेंडन्सी राहते. हां. ही स्कीम तुमच्यासाठी आणलेली आहे आणि याचा बेनिफिट जो लाभ येईल ना, ह्याच्याबाबत कसा त्याचा वापर करायचा, ही महिला म्हणून तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होऊन विचार केला पाहिजे. सो दीज आर म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ना, ह्या आम्ही सांगत असताना महिला ऐकत गेल्या, हं. त्यांना पटत गेल्या आणि त्या योजनेला रिस्पॉन्स देत गेल्या आणि विभाग म्हणून आम्ही हा प्रयत्न केला, की आपण त्यांना कुठेही त्यांच्या पदरामध्ये निराशा पडू नये. हां. हा एक 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 बोलतो ना, एक जबाबदारपणा हा महायुतीच्या सरकारने घेतला. टीकेबद्दल आपण बोललो. विरोधक थोडेसे ट्रॅपमध्ये अडकले होते तुमच्या ह्या. म्हणजे ते एका बाजूला म्हणायचे हे पैसे मिळणार नाहीत. एका बाजूला ते म्हणायचे, की मिळाले तर ते पुढे चालू राहणार नाहीत. मग त्यांचा जाहीरनामा आला. ते म्हणाले, "आम्ही हं. 3,000 देऊ." म्हणजे शेवटी 3,000 वर विश्वास न ठेवता 1,500 वर त्याने विश्वास ठेवला असं म्हणूया आजच्या परिस्थितीत. हे काय होतं? म्हणजे एक त्यांची क्लॅरिटी नव्हती? क्लिअॅरिटी नव्हती. हं. कारण त्यांनी ज्या दिवशी ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून ते योजनेवर फार भडीमार आलोचना, केलं. टीका करायचे. हं, खूप टीका करायचे. पहिल्यांदा म्हणायचे, की तुम्ही फॉर्म भरूच नका, काही उपयोग नाही होणार. हं. मग स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपला फोटो लावून त्यांनीच फॉर्म भरून घेतले. काही वेळेला आम्हाला असं जाणवलं, की महिलांचे फॉल्टी फॉर्म्स पण भरून घेतले, हं, हं, की त्यांना बेनिफिट नको मिळायला आणि मग सरकारबाबत नकारात्मक वातावरण तयार हं, व्हायला पाहिजे या अशा. पण महिला जागरूक होत्या. हं. आम्ही ऑनलाईन सिस्टीम पण ठेवली होती फॉर्म भरायसाठी, पोर्टल सिस्टीम पण होती. आम्ही महिला व बालविकास विभागाची यंत्रणा घरी जाऊन फॉर्म भरण्यासाठी वापरली. कारण ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून जातात. ते कधी चुकीचा फॉर्म भरून घेणार नाहीत. हं. एक. जिथे आम्हाला वाटत होतं, की आमची यंत्रणा कमी पडेल. जसं शहरी भागामध्ये अंगणवाड्या कमी आहेत. हो. मग तिथे आम्ही वॉर्ड ऑफिसरची मदत घेतली फॉर्म भरून घ्यायला. आशा सेविकांची मदत घेतली फॉर्म भरून घ्यायला. डेटा ऑपरेटर, सेवा सुविधा केंद्र म्हणजे शासनाची प्रत्येक यंत्रणा कधी ती वापरायची ह्या गोष्टीचं एक प्रॉपर नियोजन सरकारनं ठरवलं तर काय होऊ होऊ शकतं शकतं. याचं ज्वलंत उदाहरण. उदाहरण. पण या सगळ्यामध्ये मी म्हणालो तसं तुम्ही पण एक आश्वासन दिलं. आम्ही 2100 करू. 2 प्रश्न आहेत आता राज्यातल्या महिला हे सगळं बघत असताना 2 अश्युरन्स. एक तुम्ही म्हणालात, की ही योजना कायम राहणार. दुसरं आम्ही नंतर 2100 पण करू. ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत? हे असं होणार आहे? की केवळ हे निवडणुकीपुरतं होतं? एक गोष्ट आहे, की जर फक्त घोषणा करायसाठी असती ना, हं, तर आम्ही पण विरोधकांसारखी ती 3,000 ची घोषणा केली असती. हं, ज्यावेळेला विरोधक म्हणतात, की 1,500 तुम्ही महिन्याला देऊन तुमचं राज्य तुम्ही डबघाईला नेलंय का फायनान्शियली त्याला खूप तुम्ही म्हणजे डॅमेज केलंय. असे ज्यावेळेला ते म्हणतात, त्यावेळेला ते 3,000 घोषणा देणं हे कोणालाही पटण्यासारखं नव्हतं. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटले, की महिलांनी हा विचार केला, की आपल्याला काय आलंय ना, या गोष्टीचा आपण पहिला विचार केला पाहिजे. ही समाधानी वृत्ती जी असते ना, हं. ही महिलांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये दिसून येते. ज्यावेळेला त्यांना कळतं, की त्यांना हे महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, फक्त घोषित केलेलं नाही. एक. दुसरी गोष्ट ज्यावेळेला आम्ही 2100 म्हणतो ना, त्यावेळेला सुद्धा त्या संदर्भामध्ये फार बारकाईनं विचार केलेला असतो, की 2100च का? 2,000 का नाही? 2500 का नाही? 3,000 का नाही? घोषणा करायला तर काही करता आली काय बरं असती. ते सांगा ना एकदा? कसं आहे, की एखादी स्कीम राबवत असताना ना, आता समजा लाडकी बहीण हं, ह्याला एकदमच काही तुम्हाला 43,000 कोटी लागणार नाहीयेत हं, एका महिन्याला. हे लागणार आहेत तुमच्या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचे इतर उत्पन्नाची स्रोत कशा पद्धतीनं तुम्ही मॅनेज करता, म्हणजे शासन म्हणून, सरकार म्हणून, हा एक त्याच्यातला महत्त्वपूर्ण भाग आहे. एखादी स्कीम ज्यावेळेला आपण आणतो, ती फक्त अमाउंट डी-बी-टी करेपर्यंत नसते. हं, त्याच्यामागे तुम्ही कशा पद्धतीनं ती इम्प्लिमेंट करता आणि तिचं चर्निंग कशा पद्धतीनं करता. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या महिलेला ज्यावेळेला तुम्ही ते 1,500 देता ना, हं, त्या 1,500चं ती बँकेत सेव्ह करून ठेवते, हं, ती पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करते, तिच्या लाईफटाईम काय
मेडिकल पॉलिसी असेल का लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा इतर काही त्यांचे हे असतील हं. त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्ट करतात, का ते बचत गटाच्या माध्यमातून ते कलेक्टिव्हली इन्व्हेस्ट करतात, हं. का ती स्वतःचा काही छोटा मोठा उद्योग तयार करते किंवा ती ते मार्केटमध्ये म्हणजे दुकानामध्ये खरेदी करून वापरते का काय करून ती युटिलाइज करते. हा एक त्याच्यातला खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. एखादी महिलेला तुम्ही ज्यावेळेला 1500 देता ना, तिचं पहिलं उद्दिष्ट काय असतं, की आपण घरातल्यांसाठी तो खर्च करा. मग घरातल्यांसाठी खर्च करत असताना तो परत मार्केटमध्येच येणार. हं, हं. मग त्याची ऑटोमॅटिकली चर्निंग किंवा एक रिव्हॉल्विंग आपण म्हणतो ना, ती त्या निमित्ताने होत असते. जर तिने सेव्हिंग करायची ठरवली, तरी पण त्याच्यातनं एक वेगळ्या पद्धतीनं एक तो बँकिंगसाठी आणि बँकिंगसाठी होणार असतं. सो जर तिने छोटा उद्योग करायचं ठरवलं, तरी पण ती एक वेगळी चर्निंग होत असते. सो मला स्वतःला असं वाटतं, आत्ता आमच्या समोरचं जे उद्दिष्ट असणार आहे, ते 2 एक तर 2100 आपण ज्यावेळेला करू त्यावेळेला तो प्रॉपर निर्णय घेणं, हं, 1. हे 1500 तर मूळ चालूच ठेवणं, 2. हं. महत्त्वाची गोष्ट महिलांमध्ये फायनान्शियल लिटरसी आणणं. ओके. की हे तुम्हाला आता महिन्याला 1500 मिळतायत. हं, याच्यातलं तू जर 1000 खर्च करत असशील तर ते 500 इन्व्हेस्ट करणं. हं. म्हणजे ह्याचा तुला जास्ती लाँग टर्ममध्ये ती एक तुझी सेव्हिंग राहणं, एक इन्व्हेस्टमेंट राहणं. ही जी फायनान्शियल आणि तिला लिटरसी आहे बचतीची ना, तशी सवयच असते बचत गट सवय आणि हे असते. वेगळे. हं, तुम्ही नॉर्मली बघाल ना, की एका महिलेला तुम्ही घर खर्चासाठी देता ना, हं. ती तिच्या अक्कल हुशारीने त्याच्यातून पण ती सेव्हिंग करत असते. खरंय. तो ती नोटबंदीच्या फायनान्शियल वेळेस असे खूप मोठी अमाउंट घराघरात घराघरामध्ये सापडते. तो कसं असतं, की त्यांना ती फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये तयार करणं, हां. की आता हे तुला 1500 मिळतायत ना, हे तू दरवेळेला असं एका वेळेला एक्साइटमेंटमध्ये ठीक आहेस, तू खर्च केलेस. हं. पण तुला हे लाँग टर्म तुझ्यासाठी ही सेव्ह करून ठेवणं. आज अशा बऱ्याचशा महिला आम्हाला भेटतात, जे म्हणतात, "माझ्या खात्यामध्ये 7,500 जमा आहेत." क्या बात आहे! म्हणजे 7,500 तिच्यासाठी ती एक एक आत्मविश्वास. मोठी अमाउंट असते ती एक एक ग्रामीण भागातल्या महिलेसाठी. हं, अशा अनेक बँक अकाउंट्स होत्या, की जेव्हा आम्ही पहिलं डी-बी-टी केलं ना ऑगस्ट महिन्यामध्ये, हं. त्यांचं बॅलन्स ₹130 होतं, ₹200 होतं आणि ते झटकन 1500 झालं. झटकन नंतर 3000 झालं, झटकन नंतर 4500 झालं, झटकन नंतर 7500 झालं. तो ह्या महिलांमध्ये एक फायनान्शियल लिटरसी आपण तयार करणं, हे आमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. बरं. कारण एक आपण योजना आणली. हं, हं. याचे जर आपल्याला फार रिचिंग म्हणजे खूप लांबची जर आपल्याला त्यांना एक भविष्याच्या दृष्टिकोनातून जर त्यांच्यावर चांगला इम्पॅक्ट आपल्याला हो. किंवा एक सामाजिक सकारात्मक आपल्याला जर त्याचं सामाजिक जर हं, बदल किंवा त्यांच्यामध्ये एक म्हणतो ना, एक त्यांची लाईफस्टाईल चेंजिंग किंवा हां. हे जर आपल्याला त्यांच्यामध्ये आणायचं असेल, तर त्यांना फायनान्शियली लिटरेट करणं, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणं, हे आता आपण ते डी-बी-टीच्या माध्यमातून केलं. हं. पण आर्थिकरित्या त्यांना तज्ञ करणं, किंवा ती त्यांना ती एक साक्षरता म्हणूया आपण. साक्षरता म्हणून, हं. तर त्याच्यावर काम करणं हे आता सर्वात मोठं उद्दिष्ट हे सरकारच्या या पुढच्या कालावधीमध्ये असणार आहे. अं, तो प्राउड फील होतो, की आपण ज्या डिपार्टमेंटचे मंत्री होतो, त्या डिपार्टमेंटची ती योजना इतकी एक सक्सेसफुल ठरते. इतक्या अभूतपूर्व म्हणजे महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतचा जो महाराष्ट्र निर्मितीनंतरचा इतिहास आहे, त्यातलं सगळ्यात मोठं यश आपल्या त्या योजनेमुळं मिळतंय आणि आपण त्याचे मंत्री हं. होतो. हे फीलिंग काय आहे? मी तसं बघायला गेलं तर मी स्वतःला फार भाग्यशाली समजते. कारण पहिल्या टर्ममध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून अ, आणि एक महिला मंत्री म्हणून एक योजना राबवत असताना तुमच्या जे राज्याचे प्रमुख असतात ना, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, त्यांनी तुमच्यावर हा विश्वास दाखवणं, हं, की बाबा ही वयाने लहान आहे आणि महिला आहे. हिच्याच्याने हे होईल का नाही? हा कुठेही दुटप्पीपणा किंवा डाऊट मला त्यांच्या कधीही कुठल्याही याच्यामध्ये जाणवला नाही. हं, ही हं. ही कुठल्याही मंत्र्यासाठी किंवा लोकप्रतिनिधीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. मी आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे कधी गेली, तरी मला असं कधी वाटलं नाही, की मी अजितदादा गटाची मंत्री आहे. हं, हं, यू नो हं. मी कधी फडणवीस साहेबांकडे कुठं काही अडचण आली सल्ल्यासाठी गेली, कारण ते 5 वर्ष मुख्यमंत्री. हो. मोठा प्रशासकीय अनुभव त्यांना आहे. तर असं कधी मला वाटलं नाही, की अरे ही आपल्या याची मंत्री नाही आहे, की असं हं, 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 हं. काही महिला आहे, की दुजाभाव दुजाभाव नाही. कुठल्याही गोष्टी. किंवा हं. दादांकडे कधी गेली, तर असं नाही, अरे ही मुलगी आहे का हे, असं कधीही नव्हतं. पण दादांचा विरोध होता ह्या योजनेला. नाही, कधी अशी विरोध चर्चा नव्हता. होते. हां. कधी विरोध नव्हता. मग त्याचं अधिकाऱ्यांचा होता? त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे माहिती आहे,
एक लोकप्रतिनिधी आणि एक अधिकारी. हम्म, अधिकारी अधिकाऱ्यांच्या बाजूने विचार करणार. हम्म, एक ॲडमिनिस्ट्रेटर जो असतो किंवा एक लोकप्रतिनिधी जो असतो, ज्यावेळेला आपण तो एक फरक असतो सचिवालयामध्ये आणि मंत्रालयामध्ये. हम्म, नो मंत्रालय ज्या वेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला तिथे अल्टिमेट जो निर्णय घेणारा असतो, तो जो हेड असतो, हा, ते मुख्यमंत्री असतात आणि ते उपमुख्यमंत्री किंवा मंत्रालय म्हणजे मंत्रिमंडळ असतं. सचिवालय हे सचिवालयाच्या बाजूने विचार करणार. ते आपल्याला गोष्टी इम्प्लिमेंटेशन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून, अंमलबजावणी चांगली करण्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला सुचवणार, हम्म. की ह्या गोष्टी आपण करू शकतो, ह्या गोष्टी आपण नाही करू पण शकतो. अधिकारी तर सांगत होते की हे शक्यच नाहीये नाही होणं, किंवा कारण कारण का त्यांचा सांगत अडथळा होते? होता. कारण अशा पद्धतीची कधी योजना राबवली गेली नव्हती. हा, त्याच्यामुळे कधीही एक असतो ना, एक एक प्रचलित एक हे असते, की बाबा हे करता येईल, हे नाही करता येईल. हम्म, ते नाही करता येईल याच्यातून करता येईल कसं असतं ते त्या मंत्रालयाचं आणि त्या सरकारचं कौशल्य असतं. हा, हा, त्याच्यामुळे ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला म्हणतो ना, अरे नाही होऊ शकत. मग आपल्याला असं वाटतं, की अरे हे आपण चांगलं करूनच दाखवू आता. असं एक असतं. तर मला ते मुख्यमंत्र्यांमध्ये आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ते जाणवलं, की ज्यावेळेला आपण तिघं हेड करत असतात, प्रत्येकाचे डाउट्स असतात आणि ते स्वाभाविकरित्या असणं हम्म, काही हम्म, फार काही म्हणजे वेगळी गोष्ट नाही आहे आणि उलट डाउट्स असणं ही चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यावर आपण चर्चा करतो. ज्यावेळेला ही योजना आणली आम्ही खूप त्या बाबतीतली चर्चा झाली, की हे 1200 ठेवावं का 1500 करावं? उत्पन्न 2.5 लाख असावं का 2 लाख असावं का 1 हम्म, का हम्म, 1 लाख असावं? ह्या अनेक गोष्टींवर आहे ना, ह्या चर्चा झाल्या. त्याच्यावर किती आपण महिलांपर्यंत पोहोचू शकतो, हम्म, याचा बारकाईनं विचार करण्यात हम्म, आला आणि ही चर्चा झाली नसती ना, हम्म, तर ही योजना यशस्वी ठरू शकली नसती. सगळ्या बाजूनी चर्चा झाली. आम्ही पहिला शासन निर्णय निर्गमित केला, त्याच्यानंतर पण सूचना आल्या. त्या सूचना आम्ही घेतल्या. जर नाही तसे घेतल्या बदल असत्या केले तुम्ही ते. केले. कारण शेवटी ग्राउंड लेव्हलला काम करणारा जो अ, असतो अधिकारी, हम्म, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी याच्याकडनं आलेल्या सूचना ह्या आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतात आणि छोटी स्कीम नव्हती. आम्हाला माहिती हो, होतं लाभार्थ्यांची संख्या 2-2.5 कोटीपर्यंत असणार आहेत. त्याच्यामुळे ज्या सूचना येत गेल्या त्याच्यातल्याही आम्ही फिल्टर केल्या, की कुठल्या घेतल्या पाहिजेत, कुठल्या नाही घेतल्या पाहिजेत. त्या दिवशी निकाल आल्याच्या नंतर दादांची खूप बोलकी प्रतिक्रिया. मिश्किलपणे दादा असं म्हणाले, की आकडे जसजसे वाढत होते, तसं माझ्या डोक्यात होतं, की आता आपल्याला हे ह्या योजनेचे हे आकडे कसे बसवायचे? ही तारेवरची कसरत असणार आहे तुमच्यासाठी पुढच्या काळामध्ये. कारण केवळ एका योजनेच्या मध्ये सगळा जर पैसा गेला, तर बाकीच्या ज्या मूलभूत सोयी-सुविधा इतर आहेत, त्या सुविधा बंद पडू नये. इतर योजना बंद पडल्या, अशा प्रकारचा जो प्रचार विरोधकांकडून केला जातोय, ही तारेवरची कसरत असेल. असणार आहे आणि ती कोणासाठीही असली असती. हं, आज महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेला एक क्लिअर मॅन्डेट लोकांनी दिलेला आहे, त्यावेळेला आमची जबाबदारी वाढली. हं, कारण लोकांनी इतका विश्वास तुमच्यावर आता दाखवलेला आहे आणि तुम्हाला क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे. आता तुमच्याकडे काही एक्सक्यूज नाही आहे. हं, दॅट इज वन. एक भलेही दुसरं कोण आलेलं असतं, तरी त्यांच्यावरती जबाबदारी होतीच, की यांनी जो बेंचमार्क सेट केलेला आहे, त्याच्या पुढंच तुम्हाला जायचं आहे. हां, त्याच्या खाली तर तुम्ही येऊ शकत हो, नाही. कारण परत तो एक लोकांमधला तो एक हे राहतोच शेवटी विषय राहतोच. सो त्याच्यामुळे आत्ता एक आहे, की जबाबदारी वाढलेली आहे. हं, त्याच्यामुळे त्या जबाबदारीने राज्य पुढे नेणं, योजना राबवणं हं. आणि कुठल्याही योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेवर नकारात्मक पडसाद न पडू देणं, ही सगळी आव्हानं राहणार आहेत समोर. पण मला असं साधारणपणे वाटतं, की यातून जर आम्ही आधी मार्ग काढलेला आहे, तर आत्ता तर आमच्याकडे चांगला कालावधी आहे, की या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं विचार करून कुठल्याही एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर नकारात्मक पडसाद पडता कामा नये. या सगळ्या बाबींसाठी पुरेपूर वेळ आहे आणि खूप सकारात्मक पद्धतीनं आता काम करण्याची संधी पुन्हा एकदा जनतेने दिलेली आहे. अ, पुन्हा मी थोडंसं जरा वैयक्तिक येतो याच्यासाठी. कारण लाडक्या बहिणींना तुम्ही दिलं, त्याने तुम्हाला सत्ता दिली रिटर्न गिफ्टमध्ये. आता या लाडक्या बहिणीला काय गिफ्ट मिळणार आहे? तुम्हाला हे जे मंत्रालय मिळालं, हं. ह्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी मिळेल. ह्या लाडक्या बहिणीला काहीतरी भावाने ठरवलं असेल ना, की मी त्याबाबत फार विचार केलेला नाहीये. हां, कारण मी अगदी म्हणजे प्रामाणिकपणे या 5 वर्षाच्या पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला जितकं शिकायला आजपर्यंत मिळालं नसेल ना, तेवढं आम्ही फर्स्ट टर्मचे जे आमदार निवडून आलो. हं, आम्हाला राजकीयरित्या पण
आणि प्रशासकीयरित्या पण तेवढं शिकायला मिळालं. मी राज्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणूनही काम केलं, पण मी त्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं. त्याच्यामुळे आपण एखादी मिळालेली जी संधी असते, तिचं आपण कशा पद्धतीनं सोनं करतो किंवा कशा पद्धतीनं ती लोकांपर्यंत आपण ते ते एक बोलतो ना सकारात्मक हां. पद्धतीनं आपण ते पोहोचवतो, याला खूप महत्त्व आहे. हे महिला व बालविकास खातं तसं बघायला गेलं तर असं म्हणजे रुटीन पद्धतीनंच बघितलं जायचं. असं काही हं, हं, फार हं, काही त्या खात्याकडे असं काही महत्त्वपूर्ण ह्यानी बघितलं जातं अशातला काही भाग नव्हता. हं. आज अचानक हे खातं पहिल्या 5 खात्यांमध्ये आलेलं आहे. जे काही आम्ही 1-1.5 हो. वर्षाच्या कालावधीमध्ये काम करू शकलो. एक दुर्लक्षित असणारं खातं मुख्य प्रवाहाच्या खात्यांमध्ये आणणं, हे एक मोठं काम या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या पुन्हा हेच कालावधीमध्ये खातं करता आलं. मिळालं तर आवडेल? आता ते वरिष्ठ ठरवतील कुठली जबाबदारी द्यायची नाही ती. तुम्हाला काय पण आवडेल? मी एक गोष्ट केली, की मी हां. त्या गोष्टीचा फारसा विचार न करता वर्तमानामध्ये मी म्हणजे राहून जितकं मला त्या संधीचं म्हणजे संधीमध्ये काम करता आलं ना, हं. तेवढं मी केलं. हा विचार न करता, की पुढे काय मोठा आहे का लहान आहे का आणखीन काय आहे? ह्या गोष्टीचा विचार न करता जे आपल्याला आता जबाबदारी दिली आहे, ती आपण 110% चांगल्या पद्धतीनं पार पाडायची आहे. या गोष्टीवर मी लक्ष केंद्रित केलं. आता पुढचं जे काय ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. ओके. मुख्यमंत्री कोण होईल? काय तुमचा अंदाज? मी खरं तुम्हाला सांगायचं तर मला एका गोष्टीचा सध्या तरी आनंद आहे, की मुख्यमंत्री महायुतीचा असणार. त्यामुळे हां. कोण असतील, कोण ते शेवटी जे निर्णय एक म्हणतो ना, की आमच्या स्तरावरचे असतात, ते आम्ही त्या पद्धतीचे मतं मांडत असतो. तडकरे साहेब अमित पण शहांना भेटून आले. काहीतरी सांगितलं असेल ना त्यांना? नाही, काहीच नाही सांगितलं. ओरिजिनल काहीच नाही पण सांगितलं. तुम्ही विचारत असाल ना, म्हणजे काय झालं तुमचं बोलणं किंवा काय अगदी असं? फार क्वचित आमचं बोलणं होतं हां. आणि त्यांचं एक म्हणजे मी तटकरे साहेबांसोबत म्हणजे वडील म्हणून सुद्धा एक हे आहे, पण नेता म्हणून सुद्धा एक त्यांच्या म्हणजे बोलतो ना नेतृत्वाखाली काम सीनियर केलेलं आहे. आणि हां. तो एक आहे, की त्यांना माहिती असतं कोणाला कितीपर्यंत काय गोष्टी सांगायच्या आणि हं, करायच्या. आम्ही घरात जरी पण आता माझा निकाल लागला, हं, त्यावेळेला पहिल्या का दुसऱ्या राउंडपर्यंत आमचा संपर्क होता. कारण तो हं. एक ट्रेंड लक्षात येईपर्यंत. त्याच्यानंतर ते मुंबईला आले. माझी भेट डायरेक्टली त्यांच्यासोबत 2 दिवसांनंतर झाली, जेव्हा आमची देवगिरीला मीटिंग झाली त्यावेळेला. बरं. कारण ते या मधल्या 2 दिवसात ते त्या सगळ्या ह्याच्यातच होते, की बाबा आमदार किती निवडून आलेले आहेत, हं, हं, सरकारचं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्येच ते होते. आणि त्याच्यानंतरही या 2-3 दिवसात दिल्लीचं अधिवेशन सुरू झाल्यामुळे माझी आणि त्यांची भेट झालेली नाहीये. हं. आणि फार काही आमचं एकदा बोलणं ते बाहेर गेल्यानंतर होत नसतं म्हणजे दिल्लीला आणि मी इकडे आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आभार दौरा चालू होता. आणि मला तो पूर्ण करायचा होता. इतक्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे या दृष्टिकोनातून. सो मी फार काही त्यांच्यासोबत तसं बोलणं डिटेलमध्ये झालेलं नाही. पण मला एक गोष्टीचं समाधान आहे, की आपण आज महायुतीचा मुख्यमंत्री आपण विराजमान झालेला लवकरच बघू आणि जे काही असेल ते पॉझिटिव्हली झालेलं आहे. त्यामुळे कोण त्या पदावर, त्या खुर्चीवर असणार, हा शेवटी निर्णय तसाही म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काही कारण नसतं. तो निर्णय झाल्यानंतरच आमच्यापर्यंत पोहोचत असतो. ठीक आहे. पण या सगळ्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी अ, भाजपच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अशी त्यांची तक्रार आहे, शिवसेनेच्या नेत्यांची, की तुम्ही त्यांची बार्गेनिंग पॉवरच संपवली. आता कसं असतं प्रत्येक नेत्याचं त्या पक्षाच्या हं, आपापल्या पद्धतीने काम करण्याची पद्धत असते. हं, त्याच्यामध्ये आता आम्ही ज्या वेळेला भेटलो कधी निकाल लागल्यानंतर, आम्ही सगळे आमदार म्हणून आमचं हे होतं, की आमचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या नेतृत्वाला आहे. हं, इथपर्यंत त्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली होती, की बाबा आमच्या वतीने आम्ही सगळे अधिकार हे अजितदादांना आमचे नेते म्हणून दिलेले आहेत. हं, आता त्याच्यानंतर त्यांचे पॉलिटिकल स्टँड्स कशा पद्धतीनं असणार हा त्या नेतृत्वाचा हे आहे. क्लिअर मेजॉरिटी तर महायुतीला मिळालेली आहे. हं. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी अ, अ, प्रत्येकाला किंवा नेतृत्वांना वाटत असतं, की जो मोमेंटम मिळालेला आहे ना, की ठीक आहे आता त्यांना आणि ते तसं बघायला गेलं तर दादा स्पष्ट बघतायत. त्यांना असं फार काही तुम्हाला असं उलट-सुलट विचारायची कधी गरज ते लागत सरळ नसते. सांगतात. तुम्ही हं, सरळ विचारला एखादा शब्द तुम्ही का केलं? तो ना आम्ही केलं. हं. म्हणजे पण आशेने होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठं अपयश पदरात पडलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या. सगळ्या आमदारांमध्ये धाकधूक होती. आपण पवारसाहेबांना सोडून आलोय आणि आता आपलं कसं होईल? याची चिंता होती सगळ्यांच्या मनात.
चिंता जरी असली ना, हं, कारण ती एक पॉलिटिकली कुठल्याही आमदाराच्या मनामध्ये असते. हं, हं, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. मग ते शिवसेनेचे असो, राष्ट्रवादीचे असो का आणखीन कुठले हं, आमदार म्हणून ना, मी हं, म्हटलं हं, आमदार म्हणून. पण एक आहे ना, की कोणीही दादांच्या नेतृत्वावर शंका नाही व्यक्त केली. हं, त्याचं एक मूळ कारण असंही असू शकतं, की दादा हे नेहमी राज्य पातळीवरच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलेले आहेत. केंद्राच्या राजकारणामध्ये फारसा त्यांना रस कधी राहिलेला नाहीये. हं. त्यामुळे लोकसभेला आम्ही तसं पण काही फार मोठं यश आम्ही जागा 4 लढवल्या होत्या. 4 पैकी किती निवडून आल्या असत्या फार तर फार? म्हणजे किती हं, हं. स्ट्राइक रेट असू शकतो? 1 किंवा 2 जागा. त्याच्या पलीकडे तर आम्हालाही माहिती होतं, की काही म्हणजे आम्ही काही 4च्या 4 जागा तर आम्ही निवडून आणू शकत नव्हतो हं, त्यावेळेला. हं. आणि हे प्रॅक्टिकली प्रत्येक आमदारालाही माहिती असतं. आणि दादा हे राजकीय दृष्टीने नेहमीच राज्यस्तरीय राजकारणामध्ये म्हणजे एक म्हणतो ना त्यांचा एक हातखंडा राहिलेला हं. आहे किंवा त्यांचं नेहमी राज्यस्तरीय राजकारणामध्ये त्यांचा एक इंटरेस्ट राहिलेला आहे आणि हे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलंय. पण हे आमदार परत पवारसाहेबांकडे जातील अशा प्रकारची चर्चा होती. दावे केले जात होते शरद पवारांच्या त्यांच्या गटाकडनं, की आमदार आमच्याकडे येणार आहेत. ही अस्वस्थता हे काहीतरी चालू होतं मंथन मध्ये त्या पक्षात? चर्चेला पूर्णविराम विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला लागला. हं, हं. ज्यावेळेला आम्ही दादांनी उभे केलेले दोन्हीही उमेदवार ज्यावेळेला विधान परिषदेमध्ये कारण हं. आमदारच मतदान करत हो, असतात. हो. आमदारांनी केलेल्या मतदानामध्ये ज्यावेळेला दोन्ही आमचे आमदार निवडून आले, मग ते शिवाजीराव गर्जे सर असतील किंवा राजेशी विटेकर असतील, त्यावेळेला कारण ती लोकसभेच्या निवडणुकीच्या हो. नंतर लगेचच हं, झालेली हं, हं, आमदारकी. हं. तर जर कुठे चलबिचल असती आमदारांच्या मनामध्ये, तर त्याच वेळेला त्यांनी त्या गटाच्या आमदारांना मतदान करून, उमेदवारांना मतदान करून सिद्ध केलं असतं, जर तसं काही असतं तर. पण ते काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी दादांच्या प्रती जी काही त्यांची अटॅचमेंट आहे किंवा दादांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे, हे त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला सर्व आमदारांनी आम्ही मिळून सिद्ध केलेलं होतं. हं. त्यामुळे त्याबाबत काही दुमत असण्याचं कारण नव्हतं. धाकधूक असणं निवडणुकीची वेगळी गोष्ट आहे. पण नेतृत्वावर अविश्वास हा कधी आमदारांनी दाखवला नाही. पण आत्ता वाटतं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये, की आपण तेव्हा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. भलेही काही दिवस लोक गद्दार म्हणाले, काय टीका-टिप्पणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज वाटतं, की तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता. सुदैवाने आहे ना, हं, आम्हाला कुठल्या आमदारांना कधी कोण गद्दार सोशल मीडियावर ठीक आहे, त्याच्या हं, कमेंट्स असतात आणि त्याला किती महत्त्व आपण द्यायचं हं, ते प्रत्येकाच्या व्यक्ती व त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. पण आम्ही ज्यावेळेला दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला, एकतर कदाचित तो बऱ्याचशा कालावधीमध्ये तो एक बोलतो ना, एक काय म्हणतो, चर्चा व्हायची, हं, परत थोडं थांबायचं, चर्चा व्हायची, परत थोडं थांबायचं. या गोष्टींनी म्हणजे थोडं एक एक बोलतो ना, एक समज असते, की आज ना उद्या कदाचित यांना हा निर्णय हे घेणारच असतील किंवा काय किंवा दादांच्या नेतृत्वाखाली आमदार तर दादांकडे आहेत. हं, ह्याबाबत कोणाचं कधी दुमत नव्हतं. हं. एक एक ही गोष्ट तर आहे, की दादांना मानणारा एक आमदारांचा जो मोठा गट गट होता गट समजा. आहे, हं, तो आहे. त्या बाबतीत काही नाही. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं पण सरकार पडलं, त्यावेळेला दादांना सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला होता, की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे. हं, दादांनी तो निर्णय पक्षश्रेष्ठींवर किंवा जी काही त्यांच्या श्रेष्ठींमध्ये जी चर्चा झाली असेल, जे काही 5-7 महत्त्वपूर्ण नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये, त्यानुसार त्यावेळेला जो काही निर्णय झाला असेल तो. पण आमदारांचा नेहमी विश्वास दादांवर होता. ते त्याही वेळेला म्हणायचे, की "दादा तुम्ही जो निर्णय घेणार त्याला आम्ही आहे तुमच्यासोबत." पण असं कधी आता अशी काही अविश्वास नव्हता. शक्यता आहे? पवारसाहेब आणि दादा पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी काही शक्यता आहे? सी कसं असतं, की शेवटी त्या नेतृत्वांवर ते अवलंबून आहे, की हं, तुम्ही काय निर्णय कुठल्या परिस्थितीमध्ये घेत असता. आमच्या सगळ्यांची कार्यकर्ते म्हणून आज दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची जबाबदारी ही आहे, की आमच्या नेतृत्वावरचा विश्वास आम्ही कुठेही हटवता कामा नये हं, आणि त्यांना जे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या नेतृत्वासाठी जे पाठबळ निर्माण केलं पाहिजे, आमच्या जी काही पद्धतीनं हं, ते निर्माण करत ठेवणं, ही आमची कार्यकर्ते म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ती पार पाडत राहणार. हं. शेवटी पुढचा जे काही निर्णय असतो, ते त्या नेतृत्वावर अवलंबून असतं, की त्यांनी कधी कोणासोबत युती करावी, कधी कोणासोबत आघाडी करावी, कधी
काय कुठल्या पक्षासोबत जाण्याचा परत निर्णय घ्यायचा. त्यामुळे हे निर्णय नेतृत्वाचे असतात आणि एक ते म्हणतो ना, लीडर इज ऑल्वेज राईट. हं. आम्ही त्या ह्याच्यानुसार जायला मला वाटतं जास्ती प्रिफरन्स देत असतो. गेल्या काही दिवसामध्ये आम्ही सातत्याने बघतो रायगडच्या राजकारणामध्ये तुमचे आणि मित्रपक्षाचे काही हं. फारसे मधुर संबंध नाही आहेत. म्हणजे मित्रपक्षाचेच नेते खूप वेगवेगळ्या पद्धतीची टीका करतात. म्हणजे ते शब्द नको हे करायला पण इतक्या टोकाची टीका होते. काय कारण आहे, की अ, हे इतके ताणलेले संबंध आहेत? निवडणुकीतसुद्धा ते दिसले. ते आम्हाला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला तितक्या प्रमाणामध्ये म्हणजे आधी हं, महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये मी पालकमंत्री असताना मला बऱ्याचशा वेळेला काही वेळेला स्थानिक पातळीवर त्या राजकारणाला सामोरं जावं लागायचं किंवा आता लोकसभेला सुदैवाने म्हणजे रायगड मतदारसंघाचं जर आम्ही बघितलं, मी आणि भरत शेट्टी आम्ही एकत्र काम केलं दक्षिण पण रायगडच्या थोरवेंचं भागामध्ये. काय वाद काय आहे? नाही कसं असतं ना, की मी खरं तुम्हाला सांगू, की मला खरं एका गोष्टीचं नवल वाटतं किंवा आश्चर्य वाटतं, की एका लोकप्रतिनिधीने भांडाभांडीत किती वेळ व्यतीत करावा, हं, याला पण काहीतरी मर्यादा असते. की ठीक आहे, निवडणूक असली ना, आपण ज्यावेळेला निवडणूक लढवत असतो, आपण टीका-टिप्पणी करत असतो. जरतरच्या गोष्टी आपण बोलत असतो. आपल्याला कुठे ना कुठेतरी मतदारांचं लक्ष म्हणजे अटेन्शन मिळावं. आपण केंद्रबिंदू असावं. आपल्याला काहीतरी कशी तरी ओढून-ताणून सहानुभूती मिळावी, यासाठी प्रयत्न करत असतात. कुठलाही कॅन्डिडेट करत हं. असतो. नाही अशातला भाग नाही. एकदा निवडणूक आटोपल्यानंतर तुम्ही किती कुठल्या गोष्टीमध्ये वेळ व्यतीत करावा, याला पण काहीतरी मर्यादा पण असते. थोरवेंना पाडायचं ठरलं होतं? नाही असं काही नव्हतं. हं, आणि मी खरं सांगू, आम्ही ना ज्यावेळेला एखादा उमेदवार निवडणूक लढवत असतो ना, हं, त्याचं काही दुसऱ्या मतदारसंघाकडे फार वेळ घालवायला तितका वेळही नसतो. हं, तितका खोगील वेळही कोणाकडे नसतो खरं तर. आणि आम्ही महायुती म्हणून लढवत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, इथे तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष, यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत एकमेकांप्रती. आम्ही आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. माझी काहीतरी जबाबदारी आहे, हं, हं, याची जाणीव मला आहे. हं, नाही अशातला भाग नाही. मी काय अशी काही खोगील किंवा असं याच्याने वागणारी कधी बेजबाबदार आमदार किंवा बेजबाबदार मंत्री नाहीये. मी जर तसं वागत राहिली तर लोकं मला मतदान नाही करणार. लोकांना नाही आवडत आपण दुसऱ्यांवर आरोप करणं, दुसऱ्यांवर टीका त्याच्यासाठी लोकांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलेलं नसतं. आणि मित्रपक्ष म्हणून आपण ज्यावेळेला निवडणूक लढवतो, आपल्या काही जबाबदाऱ्या असतात एकमेकाप्रती. आज लोकसभेला आम्ही एकत्रित निवडणूक लढवली. आम्ही रायगडची लोकसभेची सीट आम्ही इथे भरत शेठ असतील, योगेशजी कदम असतील, महेंद्र शेठ दळवी आम्ही एकत्रितपणाने काम केलं हं, आणि हं, त्याचे सकारात्मक आम्हाला निकाल रायगड लोकसभेला आम्हाला पाहायला मिळाले. त्याच्यामुळे हे महेंद्र थोरवेंनी कर्जतवरनं बोलणं, जो आमच्या रायगड लोकसभेचा भागही नाहीये, हं, हं, की हं. आम्ही तटकरेंचं काम केलं. अरे तुम्ही तिथे त्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये काम करत होते. लोकांना कळतात या गोष्टी, नाही कळत अशातला भाग नाही. आणि आम्ही आमच्या मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं एक नाही म्हटलं तरी एक आदर आणि एक स्थान असतं. हं, माझे वडील प्रदेशाध्यक्ष जरी असले, त्यांचं एक रॅपो आहे हो. महायुतीच्या नेतृत्वांसोबत. त्यांची एक हं, जबाबदारी आहे. आम्ही त्या जबाबदारीनेच वागत असतो. नाहीतर काय मला एक तिकडे जाऊन सभा घेणं, तटकरे साहेबांना एक तिकडे जाऊन सभा घेणं, काही फार अवघड नव्हतं ना. कारण आम्ही काही सीटवर मैत्रीपूर्वक लढतच झाल्या होत्या, ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. सिंदखेड राजाला हं, दोन्ही महायुतीचे उमेदवार उभे राहिलेले होते किंवा आणखीन श्रीरामपूरमध्ये किंवा नेवासामध्ये अशा काही झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्यामध्ये किंवा चंदगडमध्ये तर त्याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे उमेदवार म्हणून आपापल्या पक्षाचे उभे होते. काही हं. ठिकाणी त्याच महायुतीच्या घटक पक्षातले पण दुसऱ्या काही नेते मंडळी उभे होते निवडणुकीला. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीने वागत होता. आम्ही हं. जबाबदारीने वागलो. ठीक आहे. असं नाही कुठेही बेजबाबदार माझ्याकडून पाडापाडी तरी झाली कुठे नाही नाही. असं तुमचं म्हणणं आहे. मला ह्या राजकीय प्रश्नांच्या बद्दल आपण नेहमी बोलत असतो. मला थोडंसं आता तुम्हाला वैयक्तिक काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न हा आहे, की तुम्ही राजकारणामध्ये अगदी कमी वयामध्ये आलात. एक राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला घरातूनच होती आणि त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून तुम्ही आलात. पण तुमचा राजकीय आयडॉल कोण आहे? तसं पाहायला गेलं ना तर मी
लहानपणापासून ज्यावेळेला मी हम्म, अगदी अ, वडील राजकारणात असल्यामुळे एक शेवटी एक म्हणतो ना, एक राजकीय वातावरणातच आपण वावरतो. त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांचं एकदम हे पिकलं होतं. हा, ते मुख्यमंत्री होते. एक त्यांचा हसरा ऑरा चेहरा होता. आहे ना, एक ऑरा. हा, एक्झॅक्टली लाईक एक ऑरा म्हणजे ते आले ना, की असं एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. प्रसन्न व्यक्तिमत्व. हम्म, त्यानंतर म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेब पण एकदम हम्म, सकारात्मक पद्धतीने हे करणारं. अजितदादांचं एक रोखठोक एक एक प्रेझेन्स ना, हम्म, एक म्हणतो ना आपण, की खूप जण आहेत एखाद्या खोलीमध्ये आणि एखादा व्यक्ती आल्यावर तुमचं त्या व्यक्तीकडे लक्ष जाणं, हम्म, हम्म, अशी ही व्यक्तिमत्व आहेत. हम्म, तो मी त्यांना पवार साहेब पण इतक्या वर्षांचा म्हणजे आमच्यासारख्या ह्यानी तर आम्ही त्यांच्याबद्दल एखादं वक्तव्य करणं, हम्म, त्याही वेळेला आम्ही 10 वेळा म्हणजे विचार करून कुठल्याही या व्यक्तिमत्वांबद्दल बोललं पाहिजे. कारण मी पहिल्या टर्मची आमदार. मी जवळपास 15-16 वर्षापासून संघटनात्मक काम करते. पण शेवटी निवडणुकीच्या राजकारणात आम्ही ह्या हम्म, 5-6 हम्म, वर्षापासून आहोत. हम्म, ही मंडळी 40-40, 50-50 वर्षापासूनची आहेत आणि एकेकाला मी बघत आलेली आहे. त्यामुळे एक पर्टिक्युलर आयडॉल म्हणजे आज दादांच्या नेतृत्वाखाली मी हम्म, काम करते. त्यांची प्रशासनावरची जी पकड आहे किंवा म्हणतो ना, एक रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स, हम्म. हे खूप महत्त्वपूर्ण असतं, की आणि आजच्या एखादा काळामध्ये लोकांना रिझल्ट हवाय. रिझल्ट हवा आहे. हम्म, त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे त्यांना मी नेहमी आयडॉलाइज केलेलं आहे. बर. हं. साधारणपणे असं म्हटलं जातं, म्हणजे हे खूप आहे, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत, माझ्या, तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीत बाप लेकीचं नातं खूप वेगळं असतं. हं. ते खूप हळवं असतं, ते खूप विश्वासाचं असतं आणि ते खूप वेगळं असतं. एक नेता, एक लोकप्रतिनिधी, याच्या पलीकडे बाप लेकीचं नातं कसं आहे? अं, सुरुवातीला आहे ना, हम्म, म्हणजे राजकारणामध्ये असल्यामुळे मला बालपणाच्या मेमरीज फार कमी आहे हम्म, आणि ते अपकमिंग पॉलिटिशियन होते त्यावेळेला. हम्म, खूप वेळ द्यायला लागायचा राजकारणामध्ये. आमची आई आणि आजीच सगळं घरातलं सगळं हे बघायची. मला आठवत नाही वडील कधी शाळेत आलेले हम्म. किंवा मी 10वी होती त्यांना असं वाटायचं मी 7वी-8वी आहे. असे इन्सिडेन्सेस फार बाप खूप असायचे कमी वाट्याला आला असं वाटायला. म्हणूया. हा, पण मी राजकारणात जेव्हापासून आली ना, हा, तेव्हा मला कळलं, की किती अवघड असतं एक वैयक्तिक जीवनामध्ये वेळ देणं हम्म, आणि राजकीय जीवन बॅलन्स करणं. ते मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आणि आज आम्ही दिवसातून 2-3 वेळा तरी आमचं किमान बोलणं असतं. हम्म, "तू कुठे आहेस? कुठले कार्यक्रम आहेत तुझे आज?" हम्म. कोणाकोणाचे मतदारसंघातून फोन आले किंवा हे सगळं जरी झालं ना, तरी शेवटचा प्रश्न असतो, "जेवलीस का?" क्या बात आहे. तो हा, तो कितीही राजकीय ह्याच्यामध्ये आम्ही असलो, तरी वडील म्हणून जी हे आहे ना, ती त्यांची ह्या एका प्रश्नातून दिसून येते. तुम्ही इमोशनल झालाय थोडेसे आणि स्वाभाविक आहे. तुम्हाला वडिलांनी राजकारण कधी शिकवलं हाताला धरून असं, की हं. राजकारण असं करायचं असतं, की तुम्ही शिकलात? नाही शिकवलं. हं, त्यांना असं वाटलं, की एक गोष्ट जी त्यांनी मला नेहमी सांगितली ना, की तुला जर राजकारणामध्ये अ, दूरवरपर्यंत जायचं असेल, हं. तर त्याची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेपासून झाली पाहिजे. ओके. म्हणून मी जिल्हा परिषदची निवडणूक पहिली लढवली. हं, पण ती लढवत असताना सुद्धा मला 10 वर्ष संघटनेमध्ये काम करून झाले होते. सो ते असं नव्हतं, की मी आज आले आणि मी उद्या लगेच निवडणूक लढवली. हं, मला त्यांनी 7-8 वर्ष संघटनात्मक काम, ग्रामपंचायतीच्या प्रचारामध्ये, विधानसभेच्या प्रचारामध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारांमध्ये, हं, इतरांसाठी तू प्रचार कर, तिथे तू लक्ष केंद्रित कर. या सगळ्या गोष्टी हे करून मग ते मला म्हटले, की "तू जिल्हा परिषदेपासून आपण सुरुवात केली पाहिजे." कारण त्यांच्या राजकारणाची सुरुवात आहे ना, ते 85 मध्ये विधानसभा त्यांनी लढवली. हं, पण दुर्दैवाने 2,500 का 3,000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी 92 मध्ये जिल्हा परिषद लढवली हं, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय याला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं नेहमी म्हणणं असायचं, की स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरुवात करायची. हं, मग हा एक सल्ला त्यांनी नेहमी दिला आणि लोकांच्या संपर्कात राहा. हं. तो कधीही कनेक्ट तुटू तो द्यायचा नाही. कनेक्ट तुटू द्यायचा नाही आणि कधीही तुम्हाला मिळालेले जे यश आहे ना, तुमच्या डोक्यात जाऊन देऊ नका. हं, ती पाय जमिनीवर. बेस्ट कॉम्प्लिमेंट. वडिलांनी दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट. कौतुक केलं, की
अं, योजना राबवत असताना ना, हा. पहिलं ज्या वेळेला आमचा कार्यक्रम झाला पुण्याला, हम्म. तो कार्यक्रम बघायला ते फक्त आले होते. क्या बात आहे. हा. तर ती एक कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. ते फक्त तो कार्यक्रम बघायला आले होते, हम्म. की माझ्या म्हणजे एक म्हणतो ना, मुलीला ही जबाबदारी मिळाली आहे, हम्म. ती मंत्री आहे, तिच्या माध्यमातून ही योजना राबवली गेली आहे आणि तो पहिला कार्यक्रम होता पुण्याचा आमचा राज्यस्तरीय. हो. तो कार्यक्रम बघायला फक्त ते आले होते. तो त्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट कुठली असू शकत नाही. आणि तो झाला कार्यक्रम ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे होते ना, म्हटलं आई ती कार्यक्रम छान झाला, हम्म. उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद त्यांनी बघितला ना, मला बोलले की हा आनंद फार क्वचित पाहायला मिळतो. हा तुझ्या माध्यमातून झालाय, याचा एक याचा एक अभिमान आहे. तर ते एक फार हे होतं. जिंकल्यावर काय कॉम्प्लिमेंट आत्ता हे लाडकी बहीणचं एवढं कौतुक होत आहे, एवढं सगळं. अ, मला आहे ना, निवडणुकीचं आपलं हे चालू होतं, काउंटिंग चालू होतं. हम्म. ते स्वाभाविक ते बाहेर होते, हम्म. कारण लोकप्रतिनिधींना आतमध्ये काउंटिंगला येणं अलाउड नसतं. हम्म. तो ज्या वेळेला निकाल सुरू झाले, त्यावेळेला मला वाटते 4थ्या का 5व्या राऊंडपर्यंत ते असतील हम्म. आणि त्याच्यानंतर ते मुंबईला निघून आले. कारण प्रदेशाध्यक्ष हो. असल्यामुळे त्यांनी फक्त सगळीकडून. बघितलं की एक ट्रेंड लक्षात आला हम्म. आणि मला बाहेरून त्यांचा फक्त निरोप आला. एक जण निरोप घेऊन आला की साहेब निघाले म्हणून, त्यांना मुंबईला पोचायचं आहे. हम्म. साहेबांनी फक्त एवढंच निरोप दिलेला आहे की ट्रेंड बघून असं वाटत नाही आता तू कुठं थांबणार आहेस. त्याच्यामुळे मी आता निर्धास्त होऊन तिथं प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी हे करायला मी चाललोय ओके. म्हणून. तर तो एक त्यांचा फक्त निरोप होता. माझी त्या दिवशी त्यांची भेट नाही झाली. हम्म. दुसऱ्या दिवशी आमदारांची ज्या वेळेला देवगिरीला मीटिंग ठेवली होती, त्यावेळेला मी पहिली आली. मी दादांना भेटली, दादांच्या पाया पडली, दादांचे आशीर्वाद घेतले, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं आणि बाजूला वडील होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून होते. हा, हा. म्हणले माझी आणि तुझी भेट नाही झाली अजून, हळूच खाना लावा. तर त्यावेळेला माझी त्यांची भेट झाली, पण आनंद होता. हा. आणि शेवटी इतक्या मताधिक्याने निवडून येणं हे कुठल्याही वडिलांसाठी किंवा ज्या मतदारसंघामध्ये आपण आमदार म्हणून काम केलं तिथं आपल्यापेक्षा जास्ती मताधिक्याने आपली मुलगी निवडून येणं ही कुठल्याही वडिलांसाठी एक एक अभिमानाची आणि एक भावनिकच त्यांच्यासाठी पण तो क्षण असतो आणि तो त्यांच्या नजरेतून मला पाहायला मिळाला. प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं, मग आता कर्तव्य कधी काय? म्हणजे यंदा कर्तव्य आहे का असं विचारलं जात असेल तुम्हाला, सगळेजण विचारत असतील. आता मिनिस्टर झाला, आता काय राहिलं? म्हणजे आता असं नातेवाईक, आई आई विशेषतः मला वाटते वडिलांपेक्षा. सुदैवाने आमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी, हा. माझा मोठा भाऊ आहे, जवळपास 5 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. मला लहानपणापासून दोघांना म्हणजे समान पद्धतीनं हम्म. आम्हाला नेहमी घरातून एक वावर किंवा एक वातावरण मिळालेलं आहे. मी ज्यावेळेला करिअर वाईज सुद्धा हा निर्णय घेतला, त्यावेळेला दोघांनाही आम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटीज हम्म. त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपण ज्यावेळेला येत असतो, पुढं आपल्याला यश किंवा अपयश हे तुमच्या कामावर अवलंबून असतं. घरात अनेकदा असं वाटत असतं की बाबा कुठेतरी आपण बोलतो ना सेटल्ड. हम्म. तो मला नेहमी असं वाटलं की मी मेंटली फार सेटल्ड आहे. सायकोलॉजिकली मी त्या गोष्टीचं असं इतकं खोलवर जाऊन बोलतो ना, असं एकदम कॉन्सन्ट्रेट करून आधी कधी विचार नाही केला. हम्म. मला साधारणपणे असं वाटतं या सगळ्या गोष्टी डेस्टाईन्ड असतात. हम्म. ज्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये ती योग्य व्यक्ती येते, त्या वेळेला ती योग्य गोष्टी होत जात असतात. सो आय होप की डेस्टाईन्ड ह्या पंचवार्षिक पद्धतीने मध्ये असं की कारण कोणालाही ते वाटत असतं स्वाभाविकरित्या, हा. आई वडील असतात किंवा व्यक्ती म्हणून. मला असं वाटत असतं की ज्या वेळेला ती व्यक्ती किंवा योग्य ती वेळ हम्म. मला असं वाटते ती येईल, त्यावेळेला त्या राईट योग्य त्या गोष्टी होत जातील. ठीक आहे, पण त्याची काही तयारी मी असं म्हणतो की ठीक आहे, तुम्ही मंत्री आहात, राज्याचा गाडा चालवायचा आहे, एक मोठं डिपार्टमेंट सांभाळायचं आहे. किचन डिपार्टमेंट कधी सांभाळता का तुम्ही? फार कमी, हा. खूप कमी. कारण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आईचा ओरडा?
नाही, हल्ली फार नाही. हां, हां. आधी खायची मी. हल्ली खूप कमी, हां. खूप कमी. कारण आम्हाला वेळच फार कमी हं, मिळतो. हं, हं. आणि ह्या क्षेत्रामध्ये आहे ना, जे क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यात लोकांच्या अपेक्षाही इतक्या आहेत ना, हो. की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला असलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक सारीक गोष्टीमध्ये असलं पाहिजे. एखाद्याच्या सुखाच्या प्रसंगात नसला तरी अडचणीच्या किंवा दुःखाच्या प्रसंगात लोकप्रतिनिधी म्हणून असलं पाहिजे. हे चेंजिंग रोल्स आहेत हं, हं, हं. पॉलिटिक्समधले. त्याच्यामुळे पर्सनलच वेळ इतका कमी मिळतो, की किचनमध्ये त्यातल्या त्यात वेळ घालवणं तर फार क्वचित होतं. खूप हं. कमी, फार कमी. जेव्हा केव्हा मिळतो त्यावेळेला प्रयत्न मी करते, पण खूप कमी काय बनवता वेळ म्हणजे मिळतो. कधी जरी समजा मिळाली संधी, वेळ मिळाला आणि आत्ता मला वाटतं हे 2-4 दिवस तरी जरा वेळ असेल असं काही? असं काहीच नाही. कारण आधी मतदारांपर्यंत मतदान त्यांनी करावं म्हणून वेळ द्यावा आता थँक आणि आता म्हणायचं. म्हणायला म्हणून वेळ द्यावा. त्यामुळे त्याच्यातच 2-3 दिवस खरं आत्ताचेही माझे मी जसे निघायला लागले तसे दुसऱ्या दिवसापासून आभार दौरे चालू झाले. हां. त्यामुळे तसा घरी फार फार कमी वेळ मिळाला. पण ज्या वेळेला मिळतो त्या वेळेला साधारणपणे जे नॉर्मल घरचं जेवण आहे हां. त्याच्यामध्ये किंवा गणपतीत आमचं एक ठरलेलं असतं, की गणपतीत मोदक सगळ्यांनी मिळून बनवायचे. हं, घरातल्या महिला ज्यांनी हं. असतात त्यांनी. तर तो एक प्रयत्न मी करते, की बाबा आपण मोदक चांगले संकष्टी तुम्ही काही असेल अशी राजकारणात राहून सुद्धा एखादी आवड जोपासली आहे? की हां. हां, आपल्याला हे आवडतं. आम्ही एक बॅडमिंटन खेळतानाचा तुमचा हो, हो, व्हिडिओ पाहिला होता. हो. काय अ, अशी मी खेळते. आवड मी जोपासली? बॅडमिंटन ज्या वेळेला मला संधी मिळते मी बॅडमिंटन खेळते. मी सकाळी एक गोष्ट करते ना, मी सकाळी अ, दिवसाची सुरुवात म्युझिक ऐकून करते. हं. मी कुठलं पेपर म्युझिक? वाचून नाही करत. कुठलं म्युझिक? नॉर्मल कुठलंही म्युझिक. हां. असं हिंदी म्युझिक, बॉलिवूड म्युझिक. मला ओल्ड सॉन्ग्स पण ऐकायला आवडतात, नवीन ऐकायला गाता आवडतात. कधी? नाही फार कमी, फार हं. कमी. मी असं गाणी अ, ऐकण्यामध्ये जास्ती हे करते. ते तोडफोड मी फार कधी करायला नाही. तर ती एक गोष्ट आहे, की माझा पॉझिटिव्हली दिवसाची सुरुवात करायला खूप चांगलं. हां. मी सोशल मीडियाचं म्हणजे मी किंवा सोशल मीडिया बघून दिवसाची सुरुवात करत नाही. एक हं, म्युझिक ऐकून करते हं. आणि मी पेपर वाचून दिवसाची सुरुवात करत नाही. माझ्या वडिलांना ती म्हणजे हां, हां, आपल्याला हां. असं चहा घेत हो. असताना पेपर वाचणं. हं, मी ते फार क्वचित करते. हं. मी वाचते दिवसभरामध्ये माझे पेपर वाचून होतात. पण आय डोंट स्टार्ट माय डे विथ इट. आणि मला असं वाटत असतं, की आपण चांगल्या थोडं जे आपल्याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाइब्स. वाइब्स हं. देतील ना, त्या गोष्टीने आपण सुरुवात करावी. मग आपला दिवस पॉझिटिव्हली थोडा कुणाला ऐकायला जास्ती होईल. जास्त आवडतं? सिंगर्स? सिंगर्समध्ये, मी आत्ता म्युझिशियन्समध्ये? रिसेंट सिंगर्समध्ये अरिजित सिंग असेल त्याची गाणी हां. मी ऐकते. पण तो तर दर्दभरा जरा जास्त म्हणजे नाही, असं नाही असं नाही. असं तो जुन्या ह्याच्यामध्ये किशोर कुमारची गाणी हां. ऐकायला आवडतात किंवा फार हे जर असेल तर आत्ता हल्ली सिंगल्स म्हणजे इंडी पॉपचं हे खूप वाढलेलं आहे. हं. म्हणजे एक सिंगल सिंगर्सची जी गाणी येतात ना हं, हल्ली, हं, हं. तर ती खूप मला हे आवडतात. मला गाडीत असताना कधी-कधी अगदीच जर हे मिळालं, फोन जर कंटिन्यू चालू नसले, तर मी एफ-एम ऐकते. हं. मला एफ-एम ऐकायला फार आवडतं. तुम्ही ड्राईव्ह करता स्वतः? क्वचित, खूप क्वचित, हं. फार कमी पण ड्राईव्ह करताना गाणी ऐकायला ऐकायला आवडतात. आवडतात. हं, आणि बेसिकली म्युझिक ऑल सॉर्ट्स ऑफ म्युझिक मला आवडतं. हं. म्हणजे अगदी जुनी गाणी असतील, रिसेंट गाणी असतील आवडतात मला ऐकायला. बरीचशी गाणी आहेत ना, हल्ली आम्हाला रील्सवरून ऐकायला मिळतात. तुम्ही कधी रील्स बनवता? अ, हं. बनवते मी. हां. अ, मला असं वाटतं ना, की सोशल मीडिया तुम्ही कशा पद्धतीनं वापरता याच्यावर खूप महत्त्व आहे. हं, हं. आणि मला असं ते कंटिन्युअस पॉलिटिकल हे नाही आवडत, रील्स दौऱ्यांचे. मला हां. असं कधीतरी वाटतं, की आपण थोडं एक आणि मी बघितलंय साधारणपणे ना, तुमच्या सोशल मीडियाच्या फॉलोवर्सना पण तुमचे पर्सनल लाईफमधले हे आवडतात बघायला. हं, हं. म्हणजे मी बघितलं, की आमच्या राजकीय पोस्टपेक्षा पण आम्ही ज्यावेळेला एखादी पर्सनल पोस्ट करतो, तर ती बघायला लोकांना आवडते. मी आता पर्सनल प्रश्न विचारण्याचं कारण सुद्धा तेच आहे. कारण प्रेक्षकांना हे जास्त आवडतं. कारण तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, ते जाणून घ्यायला आवडतं. बाकी अ, अ, म्हणजे जाहिराती असतील किंवा सोशली आपण जे वावरतो ना, तो हं, चेहरा त्यांना माहीत असतो. बरोबर. पण आवडी-निवडींच्या बद्दल हां. फारसं ते माहीत मी नसतं. दर 3, 4, 6 महिन्यात एक प्रयत्न करते, की माझ्या स्कूल फ्रेंड्सना भेटायचं. क्या बात है! आम्ही भेटतो. रियुनियन होतं हो, तुमचं? रियुनियन होतं. मग आम्ही त्या कसं वर्षातून रिएक्ट करतात? मिनिस्टर काही आहे नाही, आपली मैत्रीण. काही नाही.
त्यांचं हा स्कूल सारखंच रिॲक्शन असतं. त्यांना काही फरक नाही पडला. दंगा मस्जिद सेम. अगदी, अगदी, अगदी. ना माझ्या वागण्यात काही फरक असतो, ना त्यांच्या वागण्यात काही फरक हा असतो. काहीही नाही. आणि एक आहे ना, की मी कितीही ह्याच्यात असली, तरी माझे काही स्कूल फ्रेंड्स असे आहेत ना, की ज्यांनी वोटिंग त्यांचं नाव हम्म. अजूनही माझ्या मतदारसंघात ठेवलेलं आहे. कारण त्यांना असं ते एक प्राउड फीलिंग हा असते, की हा आम्ही आमच्या स्कूल फ्रेंडला जाऊन वोट करतोय. हम्म. आणि माझा जरी काही त्यांच्याशी संपर्क झाला ना, तरी पण ते येतात, ते वोट करून जातात पण. हम्म. सांगतही नाहीत, की आम्ही आलोय वोटिंगला. म्हणजे असं नाही का, ते असं दाखवायचं नसतं त्यांना, की आम्ही येऊन तुला मतदान करून गेलेलो आहे. हम्म. कधी-कधी तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मेसेज वाचते, "अदिती कल आके वोट करके गया." कॉलेज तुमचं कुठलं होतं? आणि माझं ज्युनियर कॉलेज तिथेच झालं गावाला. हा आणि डिग्री कॉलेज मी ग्रॅज्युएशन जय हिंद कॉलेजमध्ये इथे केलं. ओके. तो पण एक कॉलेज फ्रेंड्स पण आहेत संपर्कात अजून. हा पण स्कूल फ्रेंड्सचं एक आहे ना, असं ती एक अटॅचमेंट वेगळी काहीतरी असते, वेगळे. कधी वेगळी असते. शाळेत जाता तुम्ही? ज्या जाते शाळेत मी. शिकलो हो, आपण तिकडे जाते. अगदी गेस्ट म्हणून कधी गेले? गेस्ट म्हणून पण गेली आहे. हा अदरवाईज पण आम्ही ना थोडं प्रिन्सिपलकडनं परमिशन घेऊन आमची रियुनियन असतात ना, हा आम्ही अजूनही जाऊन त्या बाकांवर बसतो. क्या बात आहे. आणि त्याची ती फिलिंगच वेगळी असते. त्याची त्या मजाच वेगळी भिंतींमधलं असते. आयुष्य वेगळं आहे. एकदम वेगळं असतं, एकदम वेगळं असतं. आणि मला म्हणजे एक शाळेच्या आयुष्याचं वैशिष्ट्य असतं ना, तुम्ही कोण आहात ना, हे हे तिकडे काही मॅटर नाही करत. आणि मी म्हणून माझ्या स्कूल फ्रेंड्सना अजून भेटते. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आहे ना, मी अजून तीच अदिती आहे, जी मी स्कूलमध्ये असताना होती. तुम्ही बोलताय मी नॉस्टॅल्जिक होतोय. आणि ते क्षणच असे असतात की काय आपल्याला ते नॉस्टॅल्जिक करतात. अ, वडिलांमधला सगळ्यात आवडता गुण? ते खूप नो कंटेम्पररी, म्हणजे असं आउटडेटेड कधी त्यांचं पॉलिटिक्स नाही होत. हं. खूप ते अजातशत्रू आहेत. आम्ही तर बघतो त्यांना. आ? ती सर्वात चांगली गोष्ट आहे, मला हां. असं वाटतं. ती सर्वात मला ते खूप वेळा बोलतात, मला किंवा माझ्या भावाला, हं. अनिकेतबाईंना. आम्हाला दोघांनाही ते खूप वेळेला सांगतात, की तुम्हाला राजकारणामध्ये शत्रू जेवढे कमी निर्माण करता येतील ना, हं. तेवढे तुम्ही करा. एक. आणि वैयक्तिकरित्या कोणावर वाईटपणा कधी, म्हणजे कोणाबद्दल हे करणं, ते कधी टीका करत टीका नाहीत नाही अशा करत. प्रकारची. जेव्हा आमच्यावर फारच टीका केली जाते, त्यावेळेला त्याचं उत्तर देणं वेगळी गोष्ट आहे. हं. पण आम्ही पर्सनली कोणावर टीका करायला कधी जात नसतो. आणि एक जे त्यांचं आहे ना, की त्यांचे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत, हं. हितचिंतक आहेत, किंवा इव्हन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचा मित्रपरिवार चांगला आहे. हं. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांचे मित्रपरिवार चांगले आहे. हे कधी होतं, ज्यावेळेला तुम्ही विंडिक्टिव्ह किंवा वैयक्तिक कधी ज्यावेळेला हे करत नाही, त्यावेळेला त्या गोष्टी होत असतात. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हं. सेकंड, ते टाईम पंक्च्युअलिटी खूप आहे त्यांच्यामध्ये. जी मला असं वाटतं, की मी अजून ती शिकणं फार गरजेचं आहे. की त्यांच्या इव्हन दादांमध्ये पण तो गुण आहे. तुम्ही 10 वाजताची द्याल, ते 10ला 5 मिनिटं असतानाच ते तिथे असतात. तो तो एक त्यांच्यामध्ये हे आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे, की आपण प्रत्येक जनरेशनची जिथपर्यंत रिलेट नाही ना होत, हं. तिथपर्यंत आपण पॉलिटिक्स टिकवून नाही ठेवू शकत. म्हणजे जे स्थान आहे ना, आज जरी ही 69-70 नाव, पण आज ज्यावेळेला ते येतात, त्यावेळेला तरुण पण तितक्या संख्येने जमतात. हं. हं. महिलाही तितक्या संख्येने जमतात. किंवा त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आमच्या मतदारसंघातली एक ओढ असते, की अरे साहेब काय बोलणार आहेत. हे फार क्वचित नेतृत्वांमध्ये असतं. त्यामुळे आम्ही हाच प्रयत्न करत असतो, की या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या त्यांच्याकडून शिकणं. मला माहिती आहे, की आम्ही 100% मॅच नाही कधी करू शकणार. हं. कारण खूप मोठा जनरेशनचा एक गॅप असतो. खूप दशकांचा त्यांचा अनुभव असतो. हं. त्यांनी 84 मध्ये ज्यावेळेला सुरुवात केली ना, ते माझ्या आजोबांचे ड्रायव्हर म्हणून त्यांच्यासोबत जायचे. आजोबा 17 वर्ष सभापती होते पंचायत हं. समितीत. हं. त्यांचे वाहन चालक म्हणून ते जायचे. माझ्या वडिलांनी ज्यावेळेला राजकारण शिकलेलं आहे, तो काळ वेगळा होता. हो. आजचा काळ वेगळा आहे. पण हं. आजच्या काळामध्ये एक महिला पॉलिटिशियन असणं, महिला तर सोडून द्या, ओव्हरऑलच एक पॉलिटिशियन म्हणून हे करियर खूप चॅलेंजिंग झालंय का? खूप चॅलेंजिंग झालं. म्हणजे फॉरगेट की त्याला एक निगेटिव्ह शेड देण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. पण ना, आधी म्हणालात तसं अपेक्षा खूप लोकांच्या वाढल्यात. आता एकदा आलं मतदानाला 5 वर्षानंतर भाषण ठोकलं, मतदान मिळालं, असं नाही असं नाही होत. राहिलेलं आहे. किती चॅलेंजिंग आहे बरं आजच्या काळात हे मग पॉलिटिक्स? कसं झालंय ना, जे जाणवतं असं, की लोकांना सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार आणि खासदार, हं.
हे रोल्स डिफाईन करून त्यांच्यापर्यंत पोचवणं हम्म, हे आत्ताच्या पॉलिटिशियनच्या समोरचं चॅलेंज आहे. हम्म, की ग्रामपंचायतीचा सरपंच हा गावामध्येच असतो. ते गावकीच्या पूजेला येऊ शकतात. पण एका आमदारासाठी किंवा खासदारासाठी ते म्हणजे नाही शक्य होणार डेली बेसिसवर. एक जिल्हा परिषदचा जो सदस्य असतो, हा त्या 25 गावांपुरतं मर्यादित असतो. त्याला ते कॉन्सन्ट्रेट करणं सोपं आहे. पण एक आमदार हा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असतो. हम्म. पण कसं आहे, की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. तुम्ही आमच्या चांगल्या वाईट सगळ्या ह्याच्यामध्ये असणंच आहे. हो. नो अदर ऑप्शन. एक. हम्म, दुसरी गोष्ट सोशल मीडियाचा रोल खूप महत्त्वपूर्ण झाला आहे. लोकांना वाटतं, की आम्ही जिथपर्यंत पोस्ट करत नाही चॅनल्स किंवा आमच्या सोशल मीडियावर तिथपर्यंत आम्ही कामच नाही करत. हो. नो एक हम्म, एक हम्म, कारण तो रीच झालाय ना. म्हणजे आत्ता मी समजा माझ्या एका मतदारसंघाच्या एका तालुक्यामध्ये कार्यक्रम घेत असेल, हम्म, तर लोकांना कसं कळणार दुसऱ्या तालुक्यामध्ये, की मी ह्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेऊन घेईन. ह्याला सोशल मीडियाच माध्यम झालेलं आहे. हम्म, हम्म, नो हम्म. आधी ह्या अपेक्षा नव्हत्या लोकांच्या. आता तुम्ही बघा, की एका राजकारण्याला सोशल मीडिया आवडो न आवडो, इट इज नॉट अ चॉईस. त्याचा इट इज दी प्रेझेन्स इथं. ओन्ली ऑप्शन हो. यू हॅव. तुम्हाला जर तुमचा प्रेझेन्स दाखवायचा असेल, तर तुमचा सोशल मीडिया तुम्हाला ॲक्टिव्ह ठेवावंच लागेल. नाहीतर लोकांना वाटतं, अरे मतदारसंघात नाहीच आहे. तुम्हाला तुम्ही हँडल करता स्वतः मी की स्वतः हँडल करते. कधी कमेंट वाचता, वाचते मी. पोस्ट वाचता? वाचते. हम्म, मला तर बऱ्याचदा आश्चर्य वाटतं, हम्म. की माझ्या मतदारसंघात मधली मी एक पोस्ट केली आहे आणि तिथं कुठलं भलतीकडचंच जिल्ह्यातला माणूस बोलतोय, "तुम्ही काय काम करताय?" अरे तुम्ही मराठवाडा म्हणलाय. तुम्हाला काय माहिती? म्हणजे प्रॅक्टिकली अँड हा. लॉजिकली इफ यू सी, की ते तसं पण होत असतं, की बऱ्याचशा वेळेला कमेंट्समध्ये तुम्ही किती गुंतवून घेता हा. स्वतःला, की मग ह्या पण ट्रोलिंगकडे गोष्टी. कसं पाहता? कधी ट्रोलिंग झालं तर? नाही, मी फार महत्त्व नाही देत. हम्म, कारण ना ते तुम्हाला सायकॉलॉजिकली इफेक्ट करेल तुमच्या कामाला. हम्म, मग तुम्ही फक्त कमेंट्सलाच आणि सोशल मीडियालाच महत्त्व द्याल, हम्म, की अरे इथे आपल्याला लाईक्स मिळणं म्हणजे आपण सरस आहोत. ती मला पण तो एक. एक तो एक मुद्दा विचारायचा तुम्हाला. ज्यांनी कोणी ह्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियावरचा अंदाज घेऊन अंदाज बांधलेल्या निवडणुकीचे, ते साफ चुकलेले आहेत. हो, सोशल मीडिया आणि ॲक्चुअल ग्राउंड लेव्हल ह्याच्यात खूप फरक आलाय. खूप फरक आहे. हं, खूप फरक आहे. कारण ग्राउंड लेव्हलचं तुमचं सक्सेस हे तुमच्या ग्राउंड लेव्हलच्या प्रेझेन्सला त्याला जास्ती महत्त्व आहे. हं. तुमच्या सोशल मीडिया हे म्हणजे तुमचं बॅक टू वर्षाचे. बेसिक आलंय पॉलिटिक्स परत. हां, कारण हे तुमचं वर्षाचे 12 महिन्याचं आहे. हां. सोशल मीडिया हे तुमच्या वर्षाच्या 12 महिन्याचा प्रेझेन्स आहे. तुमच्या निवडणुकीचा प्रेझेन्स हा तुम्ही मतदारांपर्यंत वैयक्तिक किती पोहोचता. कारण प्रत्येक मतदाराला काय वाटत असतं माहिती आहे, आमदारांनी आमच्या गावापर्यंत आलं पाहिजे आणि त्यांनी विनंती केली पाहिजे, की बाबा मी 5 वर्षात हे काम तुमच्या गावामध्ये केलेलं आहे आणि मला तुम्ही पुन्हा एकदा संधी द्या. ही अपेक्षा ही मतदारांची असते निवडणुकीच्या हं, वेळेला. आणि तुमचे वर्षाचे 12 महिने निवडून आल्यानंतर तुमचा सोशल मीडियाचा प्रेझेन्स असतो. हं. आणि सोशल मीडियाचे पण डायनॅमिक्स खूप वेगवेगळे आहेत. खरं आहे. प्रत्येक जणाची रील्स आकर्षकच आहेत अशातला भाग नाही. पण दॅट इज नॉट नेसेसरी की त्यांनी निवडणुकीमध्ये निवडूनच नाही यावं. नो बरेच असे आमदार खासदार आहेत, हं, हं. की जे एक कंपल्शन आहे ना म्हणून सोशल मीडिया चालवतात. पण त्यांचा ग्राउंड लेव्हलचा कनेक्ट हा त्या सोशल मीडियाच्या लाईक्सच्या खूप पलीकडचा आहे. खूप पलीकडचं आणि असे सुद्धा बघितले की सोशल मीडियावर खूप लाईक्स आहेत, पण ते निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांना फार मतं सुद्धा एक्झॅक्टली, नाहीत. म्हणजे हे एक्झॅक्टली, हे खूप जास्त एक्झॅक्टली. सो ती लाईन ऑफ कॉन्शियसनेस हां. ही खूप महत्त्वाची असते. बरेचसे आमदार आहेत ना, जे सोशल मीडियावर कमी असतील, पण त्यांचा फोनवरचा कनेक्ट स्ट्राँग असतो. खरं आहे. एखादा कार्यकर्ता टोल नाक्यावर अडकला ना, तो त्याच्या आमदाराला फोन लावतो, मला टोल नाक्यावर आण. तुम्ही कनेक्ट राहता मोबाईलवर सगळ्यांशी म्हणजे मी कसं? ट्राय करते, मी ट्राय हं, करते. मी आत्ताही प्रयत्न करते, की मी अजून कनेक्ट फोनवरचा वाढवला पाहिजे. हं. माझ्या वडिलांचा 99.9% आहे. काय सांगताय? हो. कारण त्यांना एखादा फोन आला, हं, त्यांना नाही उचलता आला, की ते रात्री का होईना ते कॉल बॅक करणार. हं, ते थोडं काम करणं आम्ही फार गरजेचं आहे. पण हं. काही वेळेला काय होतं, की तुम्हाला आहे ना, इतके दिवसभरामध्ये फोन येतात. फॉर एक्झाम्पल आता आपण 1 तासाभरापासून इंटरव्ह्यू हां आणि करतोय. इतके मिस कॉल्स हां, आहेत. या तासाभरात एवढे मिस हां. कॉल्स येऊन आणि जाणार. आमच्या इथे काय होतं माहिती आहे, समजा आता या तासाभरामध्ये मिस कॉल झालेत ना, हं, त्यातले काही माझ्या मतदारसंघातले असतील, जे मी नाही हं. उचललेत. ते इमिडिएटली माझ्या वडिलांना किंवा माझ्या भावाला कनेक्ट करतात. हां, की म्हणजे "अरे, ताईंनी फोन नाही उचलला, पण हे काम होतं." तर मला तो एक मुद्दा विचारायचा आहे. हं, भावांचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे तुमच्या या आहे. पॉलिटिक्समध्ये? खूप आहे. माझ्या भावाचं कॉन्ट्रिब्युशन
खूप महत्त्वपूर्ण, कारण फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म. आणि तुम्ही बाहेर जे काही तुम्ही राजकारण किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असता, ह्यात तुमच्या आईचं बॅकिंग, तुमच्या भावाचा सपोर्ट, कारण तोही राजकारणामध्ये आहे. आम्ही नेहमी एकमेकांना किती कॉम्प्लिमेंट करता येतं तो आम्ही प्रयत्न करतो. त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मी प्रयत्न करते की मी अधिकचं हम्म. थोडा प्रयत्न करावे. माझ्या निवडणुकीच्या वेळेला तो तितका इक्वली त्या ठिकाणी असतो की नाही, आपण तितकं सक्रिय राहिलं पाहिजे. कारण प्रत्येकाला मानणारा एक वर्ग असतो. आमच्याही मतदारसंघात आमच्या वडिलांना मानणारा एक वर्ग आहे. हम्म. आमच्या बंधुरा म्हणजे भाईला मानणारा एक वर्ग आहे. मला एक मानणारा वर्ग, आणि तो कालांतराने तयार होत असतो. हम्म. हम्म. आणि असतं ना की ज्यांच्यापर्यंत मी पोचू शकत नसते मंत्री म्हणून, हम्म. त्यांच्यापर्यंत तो डेली बेसिसवर पोचत असतो. ज्यांच्यापर्यंत मी पोचत असते, कदाचित ते त्यांच्याकडून राहून, तर वी ट्राय बॅलन्सिंग इट. महाराष्ट्राच्या राजकारणानं थोडीशी कूस बदलली आहे का? म्हणजे साधारणपणे एक अशी अ, एक समज होता की वारसदार हा मुलगा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं दिसतं, इकडे तुम्ही आहात, सुप्रियाताई आहेत, पंकजा मुंडे आहेत, आत्ता अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजय आहे, अ, थोरातांची मुलगी जया. आत्ता बरं अ, जया. जया. तर या मुली वारसदार होताना पाहायला मिळतात. पॉलिटिकल वारसदार. हा हा एक नवा ट्रेंड आहे किंवा बदलता महाराष्ट्र आहे. हे खरं महाराष्ट्राचं पुरोगामित्व आहे. ॲक्च्युली म्हणजे खरं तसं पाहायला गेलं ना, तर या क्षेत्राच्या प्रती एक म्हणतो ना, एक मोनोपोली होती हं. किंवा एक हे होतं डिक्टेटरशिप, आपण असं म्हणतो की अरे इथं पुरुषच काम करू शकतात, महिला काम नाही करू शकत. हा एक भाग झाला. आय टेल यू, म्हणजे हे जे ट्रान्झिशन्स तुम्ही बघा, आज तुम्हाला महिला मतदार पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही तर वोट बँकच बनवली वोट त्यांची बँक. आता. हं. आणि आत्ता एक महिलांपर्यंत पोचायला, एक महिला नाही म्हटलं तरी एक जास्ती कम्फर्ट लेवल असते. हं, तो हं. एक भाग झाला एक. दुसरी गोष्ट की महाराष्ट्र नेहमी पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं गेलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत, लिटरसीच्या बाबतीत सुद्धा, महिला जागरूकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र हा पुढे नेहमी अग्रेसररित्या राहिलेला आहे. आणि कुठे ना कुठेतरी आपल्याकडे आहे ना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुलगा आणि मुलगी ह्यांना जी समान वागणुकीची ही आहे ना, ही नेहमीच आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये जाणवली. पण ती आत्ता वाढते, हं. अधिकरित्या वाढते. आणि एक महत्त्वपूर्ण भूमिका मुलीसुद्धा किंवा महिलासुद्धा बजावू शकतात निवडणुकीच्या राजकारणात किंवा समाजकारणात. ह्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आपल्याला या हल्लीच्या कालावधीमध्ये दिसायला लागलं आहे. शेवटचा प्रश्न. अ, तुम्हाला इन्स्पायर होऊन राजकारणातल्या ज्या प्रॉमिनंट महिला आहेत आज, त्यांच्याकडे पाहून कदाचित कधी त्या उमऱ्याच्या बाहेर पाऊल न ठेवलेल्या सुद्धा त्या मुलींना, तरुणींना, महिलांना असं वाटू शकतं, की आपण काहीतरी करावं. त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? महिलांनी स्वतःमध्ये त्यांचा म्हणजे विश्वास असणं, आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. हं. त्या 2 गोष्टींनी येतात. त्या फायनान्शियल इंडिपेंडन्सनी येतात. कमी ज्यावेळेला इंटरडिपेंडन्सी कमी असते, त्यावेळेला, किंवा तुम्ही तुम्ही नुसतं स्वप्न पाहण्यापुरतं किंवा इच्छा तुमची ठेवण्यापुरतं ज्यावेळेला मर्यादित राहत नाही, ती पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही पाऊल उचलता, तर ते खूप गरजेचं आहे. मी मुलींना तर नेहमी सांगते, की काहीही असेल ना, तरी तुमचं शिक्षण पूर्ण करा. हं. शिक्षण कधी वाया नाही जात. मुलींनी ग्रॅज्युएट झालं पाहिजे. मुलींनी जी काही त्यांची कॅपॅसिटी असेल ना, ते शिक्षण त्यांनी प्राप्त केलं पाहिजे. शिक्षण कधीही वाया जात नाही. कुठलेही, म्हणजे ज्यांची 12वी पर्यंतची कॅपॅसिटी असेल, काही का होऊ नये, 10वी वर हं, थांबू हं. नका, 12वी शिका. हं. ज्यांची ग्रॅज्युएशनची आहे, तुम्ही ग्रॅज्युएट व्हा. तुम्ही ग्रॅज्युएट होऊन तुम्ही एक स्टँड घ्या, की तुम्हाला 1 वर्ष का होईना तुम्हाला नोकरी करायची आहे. तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. हं. नॉट नेसेसरी की तुम्ही राजकारणातच आल्यावर तुमचं काही हे होतं. एक व्यक्ती वेगवेगळ्या म्हणून क्षेत्रात सुद्धा पण. विविध हं. क्षेत्रामध्ये एक व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतः विकसित झालं पाहिजे. हे उद्दिष्ट महिलांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःबाबतची मर्यादित किंवा संकोचित वृत्ती ठेवली, की नाही आपल्याला कोण बाहेरच नाही जाऊन देणार, आपण असंच असतं, हे हे असंच असंच आहे. आलेलं आहे म्हणजे हेच बरोबर आहे, असं नाहीये. जर वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे म्हणजे ते बरोबर आहे असं नाहीये. हं. काही वेळेला त्या पलीकडे पण जाऊन तुम्हाला विचार करावा लागतो, आणि हा तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि स्वतःचा विचार करणं म्हणजे सेल्फिश होणं नाहीये. तुम्ही ज्यावेळेला स्वतःचा विचार कराल,
त्यावेळेला तुम्ही मानसिकरित्या सक्षम व्हाल दुसऱ्याबद्दलचा चांगला विचार करायला. त्यामुळे आपण ज्यावेळेला स्वतःच आत्मविश्वासाने नाही वावरणार, त्यावेळेला आपण दुसऱ्याला आत्मविश्वास किंवा दुसऱ्याला ताकद नाही देऊ शकत. बरोबर. एखादी महिला ज्यावेळेला स्वतः सक्षम होईल ना, हम्म. तेव्हा तिचं कुटुंब ती आणखीन चांगल्या पद्धतीनं चालवू शकेल. तर मी तर महिलांना नेहमी म्हणते की शिक्षण हम्म. आणि आर्थिकरित्या सक्षम होणं, या 2 गोष्टींकडे त्यांनी लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर एक चांगलं विकसित समाज आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. मला वाटतं हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे आणि खरं तर तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छासुद्धा पुढच्या वाटचालीसाठी. आशा करूया की पुन्हा जेव्हा आपण हा पॉडकास्ट करू तेव्हा मिनिस्टर यांच्यासोबत आपला असेल, यात कुठलीही शंका नाही. खूप साऱ्या शुभेच्छा आणि न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळ्या विषयांवर तुम्ही मनमोकळेपणे बोललात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू.